नमस्कार. मी 82 साली मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या कार्यालयात कामाला लागले. त्यावेळेला पोटगीसाठी 125 CRPC खाली केसेस मेट्रोपॉलिटन कोर्टात राहत्या ह्याच्याप्रमाणे एरियाप्रमाणे घातल्या जायच्या. आणि खरं सांगू त्यावेळेला ना अतिशय कमी म्हणजे पगारही त्यावेळेला कमीच असेल काय माहीत नाही, पण त्यावेळेला अक्षरशः 100-200 अगदीच कोण डोक्यावरून म्हणजे 500 रुपये कोणाला तरी मेंटेनन्स पास व्हायचा. आणि तो मेंटेनन्स द्यायला तिचा नवरा कधी कधी 4-4, 5-5 महिन्याची बाकी करून कधीतरी द्यायचा. तो त्यावेळेला पूर्ण सगळं कॅशचं होतं ना, तो कॅश सेक्शनमध्ये येऊन भरणार, म्हणजे कोर्टात येऊन भरणार. आणि ती बिचारी 10 वेळा 12 वेळा फेऱ्या घालायची की माझं मेंटेनन्स आलं का, माझं मेंटेनन्स आलं का म्हणून. आणि कोर्टातलीही रोखपाल वगैरे काय खूप धुत्यात आणल्यासारखे नव्हते. कधी कधी पैसे भरल्यावर सुद्धा ते तिचेच पैसे, न्यायालयाने मान्य केलेले तिचेच पैसे तिला मिळायला तिला थोडंसं पैसे द्यावं वगैरे लागायचं. पण ह्याही आधी म्हणजे मेंटेनन्स पास होण्याआधी केस घातल्यानंतर मेंटेनन्सचा आदेश येईपर्यंत त्या म्हणजे मी मुलगी म्हणू, बाई म्हणू, कारण माझ्याच वयाच्या त्यावेळेला त्या होत्या, असं खूप वाईट वाटायचं. आणि नंतर ना त्या अक्षरशः 4-5 वेळेला येऊन गेल्यानंतर अक्षरशः मेटाकुटीला यायच्या, म्हणजे रडायला यायच्या. त्यांना वाटायचं इतकं सोपं ते नव्हतं खटला लढवणं वगैरे. पहिल्यांदा आई वडील येतात आणि नंतर येत नाहीत. आणि जितकी ती तक्रारदार जे फिर्यादी सुंदर आणि नीटनेटकी असेल ना, तितका तिला जास्त त्रास असायचा. ती जराशी वेंद्यासारखी राहत असेल, घाणेरडी राहत असेल तर तिला एवढा त्रास नाही व्हायचा जेवढी ती नीटनेटकी आणि सुंदर असेल तर. मग प्रत्येक जण आपला हात तिच्यावर, म्हणजे दोन्ही बाजून, म्हणजे पैशासाठी पण बघायचा आणि तिच्या शरीर सुखासाठी सुद्धा तिला हैराण करायला बघायचा. आणि खूप वाईट वाटायचं. आणि माझ्याकडे त्या म्हणजे मी पण त्यांच्याच वयाची असल्यामुळे, मी बोलकी असल्यामुळे ह्या गोष्टी मला कळायच्या. आणि मग खरंच सांगू इतकं वाईट वाटायचं. आणि पण आपण काहीच करू शकत नाही. एकतर मी त्यावेळेला मी नवीन लागल्या मी डोमिसाईल ह्या विभागात होते. मी कोर्टाला अशी जोडलेली नव्हते. फक्त स्टाफ कमी असला आणि मला नेमणूक दिली तर. मग पण माझाच मुळात स्वभाव बोलका असल्यामुळे एकदा बघितलेल्या बाईला पुन्हा बघितल्यावर स्माईल द्यायची माझी पद्धत असल्यामुळे, आणि मग त्यांना मग तो आपुलकी वाटायची की माझ्याकडे कोणतरी बोलतं आहे आणि त्यांना मन उघडं करायचं असं आहे. ते भडाभडा बोलायचे. आणि मी नुकतीच लागलेली, त्यामुळे बाकीचे तर सगळे मला वरिष्ठ, त्यांना मी कसं सांगू शकते काही. आणि मग नंतर ना 89 किंवा 90, मला नक्की नाही आठवत, 89-90मध्ये फॅमिली कोर्ट झाले. आणि ह्या सगळ्या कोर्टातल्या, आमच्या मेट्रोपॉलिटन कोर्टातल्या सगळ्या ह्या ज्या मेंटेनन्सच्या केसेस होत्या त्या फॅमिली कोर्टाला गेल्या. आणि मग नंतर खूप नियम बदलले, हे झाले ते झालं. आणि मला त्यावेळचं, मी अजूनही त्यावेळच्या ह्याच्यामध्ये असते की खरंच त्या बायकांना किती त्रास व्हायचा मेंटेनन्सचा. आणि आम्ही ज्या दोघी मी आणि माझी अजून एक दुसरी मैत्रीण होती, जी आम्ही दोघं एक समवयस्क, तशा खूप होत्या, पण माझं आणि तिचं जास्त पटायचं. आणि आम्ही दोघी लग्नाला वाढलेल्या होत्या त्या. आणि आम्ही दोघींनी अगदी त्या बायकांचे हाल बघून अगदी ठरवलं होतं. आम्हाला माहीत होतं की नोकरीला असलेल्या बाईला पोटगी मिळत नाही, पण आम्ही अगदी ठरवलं होतं की
आपला नवरा जाच करणारा असं एकाचा मार खाऊ, पण कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला जाणार नाही किंवा आपल्या पायावर हे होऊन आपण आपलं घर वेगळं करू, पण चुकून सुद्धा जाऊ दे, तो दुसरं लग्न करू दे, 4 लग्न करू दे, पण आपण ह्या भानगडीत पडायचं नाही. हे आम्ही दोघांनी ह्या गोष्टी ऐकल्यामुळे अगदी ठरवलं होतं. अगदी मनाशी खूण अगदी एकमेकींशी आम्ही बोलून मोकळ्या झाल्यात. कारण आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा दोघी-तिघी अशा होत्या ज्यांनी म्हणजे ज्या माहेरी होत्या आणि मग त्यांचे हाल वगैरे आम्ही ऐकत होतो. मुलांसाठी पोटगी वगैरे मागत होत्या त्यांचे हाल आम्ही ऐकतच होतो. त्यामुळे अगदी मनाशी होतं. आणि आता जेव्हा मी अतुल सुभाष म्हणून एकाने आत्महत्या करताना त्याला किती त्रास झाला, त्याने किती लाखो रुपये त्याच्या अतिशय सुशिक्षित कमवत्या बायकोला दिले आणि तरीसुद्धा त्याचे किती हाल झाले आणि शेवटी त्याने जीव दिला. इतकं मला त्याचं वाचलं आणि हल्ली दिवसेंदिवस 2-3 आर्टिकल मी कोर्टात असल्यामुळे मी कोर्टातले आर्टिकल्स वगैरे वाचते. कारण कुठे ना कुठेतरी आपण इतकी वर्ष, माझी 38 वर्ष त्याच्यामध्ये सर्व्हिस केलेली आहे, तेव्हा बघते मेंटेनन्स म्हणजे हल्ली केवढा तरी असतो. महागाई पण वाढलेली आहे. परवा तर एका केसमध्ये बघितलं, पहिल्या नवऱ्याबरोबर लग्न केलं, त्याच्याकडून करोडो रुपये घेतले, दुसरं लग्न केलं त्याच्याकडून, अरे बाप रे बाप. म्हणजे हे हा एक बिझनेसच केला आहे का, व्यवसायच केला आहे का मुलींनी, असं वाटायला. त्यावेळेला मला त्या मुलींची दया यायची. एकदम त्या मुली अशा तळमळायच्या, आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून. आणि आता मला ह्या केसेस वाचताना, आपण काय कोणाच्या घरी जाऊन बघत नाही, पण जेव्हा ह्या केसेस वाचतो त्यावेळेला आता मला वाटतं मुलांची दया येते. आता मुली एवढ्या मगरूर झाल्या आहेत का. आणि पुन्हा आता त्या मधल्या काळात अशाही केसेस बघितल्या की लिव्ह इन म्हणून ठेवतात आणि मग नंतर मला हैराण केलं म्हणून तशा दृष्टीने म्हणजे सगळ्या बाजूने मुलांना म्हणजे आणि मग मी हैराण करणं हा प्रकार चाललेला आहे. आणि मग मी असाच विचार करत गेला, एवढी मगरुरी, एवढी हे कशामुळे आलं. कारण मुलींना लाज हा पहिला दागिना होता. आता पण बायकांनी टिकली सोडली, कानातले सोडले, गळ्यातलं सोडलं, कपडे कमीत कमी सगळं सोडता लाजही सोडली, असं मला हल्ली वाटतं मुलींच्या बाबतीत. पण मग असा मी असं विचार करा, एवढं लिव्ह इनपर्यंत ओलाच्या रूममध्ये जाणं, नवऱ्यावर एवढ्या केसेस टाकणं, एवढी मगरुरी बायकामध्ये. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये तरी बाई म्हणजे एक नाजूक, लाज माहीत असलेली, जिच्या चालीमध्ये सुद्धा एक कोमलता, तिच्या वागणुकीमध्ये कोमलता, हा जो बायकांचं एक वर्णन होतं. म्हणजे माझ्या तरी नजरेसमोर अजूनही आम्हाला धाड चालले तर आईवडील ओरडायचे, नाही मुलीच्या जातीला असं नाही चालायचं. आणि आपण सर्वसामान्य, आपण काय खूप मोठे प्लेयर नाहीत किंवा खूप मोठं काय आपण पोलीस ऑफिसर वगैरे असे काही नाही, तर मग आपलं चालण्यामध्ये कोमलता असावी असं मला आजही वाटतं. आपण काय तर मग खूप विचार करता असं मला वाटतं. हे पुस्तकी ज्ञानामुळे म्हणजे आध्यात्मिक वाचन कमी झालं आहे, आध्यात्मिक गोष्टी सांगणं कमी झालं आहे. मुलींना अतिशय स्वैराचाराबद्दल विषय ह्याच्यामध्ये मिळतात, सोशल मीडियामधून वगैरे मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे सहज मिळणारे, सगळीकडे मिळणारे, सहज उपलब्ध असलेले कॉन्ट्रासेप्टिव्ह, संतती नियमन. त्यामुळे भीतीच नाही मुलबाळ व्हायची. तो फक्त म्हणजे त्या संबंधातून आनंद घ्यायचा आणि कंटाळा आला की त्याच्यावर केसेस टाकायच्या.
ह्या मी सगळ्या मुलींबद्दल बोलत नाही, नाही तर सगळ्या मुली माझ्यावर चिडतील. मी पूर्ण म्हणजे मी नेहमी सांगते, भातासारखं नसतं. एक भात शिजला म्हणजे सगळा भात शिजला, तसं एक मुलगी नालायक निघाली म्हणून सगळ्या मुली नालायक असं नाही. पण ही टक्केवारी वाढत चालली आहे. जो कोमलपणा, जो नाजूकपणा, जो सहनशीलपणा ह्या 20-1 वर्षामध्ये कमी होत चालला आहे मुलींकडून. आणि तो मला आणि म्हणजे सगळ्या गोष्टी पैशात नाही हो मोजता येत. तुम्हाला नाही पटत त्याचा लाईफ त्याने जगावं, तुमचं लाईफ तुम्ही जगावं, पण इतकंही लुटू नका. म्हणजे मला त्या 2-3 केसेस ऐकल्यापासून तर मला खरंच हल्ली मुलांची खूप कीव येते. आणि बरेच मुलगे म्हणतात हल्ली की लग्न नको कारण खूप कठीण असतं. एक तर कुठल्या प्रकारचं बंधन त्यांना नको असतं, माय लाईफ माय चॉईस वगैरे म्हणत. अरे पण तुमची लाईफ तुमची चॉईस आहे, तसं समोरच्यालाही त्याचं लाईफ जगायला तुम्ही देणार असाल का, ह्याचाही मुलींनी विचार केला पाहिजे. आणि संसार हा दोघांचा पण असतो. आणि त्याच्यामध्ये मला असं खूप वाटतं की स्त्रीला म्हणजे आपण धरती माता, नदी ह्याला माता म्हणतो, हे सगळं कसं आपल्यामध्ये सहनशील, धरती सहनशील आहे म्हणून आपलं पोट फाडून घेऊन ती पिकं हे करते, नदी सगळं घेते आणि तरी गोड पाणी तुम्हाला देते. आणि हेच मला म्हणजे वाटत होतं. आता खरंच तसं खूप कमी दिसायला लागतं आहे. ही टक्केवारी पुन्हा वाढण्यासाठी आपण मुलांना पुन्हा आध्यात्मिक गोष्टी, ह्या गोष्टी सांगायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्याशिवाय आपलं म्हणजे मुलांना आणि मुलींना दोघांनाही, मुलांनाही मुलीबद्दल आदर यायला पाहिजे आणि मुलींनाही त्यांचं स्वतःचं संरक्षणाबरोबर दुसऱ्याला लुटायचं नाही हेही त्यांना शिकवायला पाहिजे. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.